बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्राध्यापक डॉक्टर आनंद भोसले लिखित कादंबरी निमिष, प्रकरण 9. निवेदन गणपतराव मोहिते. रात्रीची साधारणतः 10ची वेळ होती. नुकतेच भोजन आटपून टी व्हीवरील बातम्या बघत होतो. पक्षश्रेष्ठींकडे टाईट फिल्डिंग लावली होती माझ्या विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी. आपले नाव कदाचित केव्हाही पुकारले जाईल अशी भोळी आशा मनाला होती. बातम्या अगदी काळजीपूर्वक पाहतानाच अचानक टेबलावर फोन खणखणला. ट्रिंग ट्रिंग. मी पुढे होतो उचलला. हेलो, कौन? अरे गणपत भाऊ, मैं बिहारी बोलता हूँ. यह देखो तुम्हारा काम लगभग पूरा हो गया है. बधाई हो. कल तेरे नाम की घोषणा हो जाएगी बेटा. क्या बात करते हो बिहारी जी. बधाई हो बिहारी जी. आपका है एहसान मैं कभी भूलूंगा नहीं. है एहसान वगैरह कुछ नहीं. किसी कार्यकर्ता के साथ मैं एबी फॉर्म भिजवा दूंगा दिल्ली से. अब तो खुश हो ना बेटा. वाह वाह बिहारी जी, आपने तो मेरा दिल बाग बाग कर दिया. पार्टी करो, खुशियां मनाओ, लेकिन सीट पार्टी को ही मिलनी चाहिए. चुन के आना ही है आपको. ये वादा रहा बिहारी जी. आपकी जुबान गिरने नहीं दूंगा मैं. हसत फोन खाली ठेवला व जोरात ओरडलो. सुगंधा, साखर ठेव देवा पुढे. मला तिकीट मिळालं. मी जिंकलो. मी विजयी झालो. आता मी निवडणूक जिंकणारच. माझ्यासमोर कोणीच नाही. त्या आबा पाटलाला मी आज धूळ चारले आहे. आबा पाटील मला गणपतराव विठ्ठलराव मोहिते म्हणतात. अत्यानंदाने मदहोश होत मी ओरडत होतो. सुगंधा व माझ्या बंगल्यातील लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला थोडा उशीरच झाला. 8:30ला उठलो. रात्री जरा उत्साहात पार्टी केल्यामुळे उत्तर रात्रीपर्यंत जागरण केल्यामुळे अंग ठणकत होतं. आळसावलेल्या चेहऱ्याने बाहेर खिडकीकडे बघत समोर आलेल्या चहाच्या कपातून अमृततुल्य चहाचा आस्वाद मी घेत होतो. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. पक्षी घरट्यांमध्ये दबकून बसले होते. तेव्हाच पुन्हा माझा फोन वाजला. कोणीतरी अभिनंदन करण्यासाठी केला असेल या आत्मविश्वासाने आनंदाने मी तो उचलला. हॅलो, कोण? हॅलो मालक, मी पांडू पाटील बोलतोय, आपल्या कॉलेजचा पिऊन. हां हां, आलं लक्षात, बोल. मालक, तुम्ही कॉलेजवर लवकर या. का? काय झालं? मालक, कॉलेजवर पोलीस आलेले आहेत. खूप बारीक चौकशी करीत आहेत. आपल्या प्राचार्य आकाश पुंडलिकांसमोर सध्या ते आहेत. काय? बरं बरं, ठीक आहे, मी येतो आहे तिथं. असं म्हणत मी फोन खाली ठेवला. खरं तर मला हा जबर धक्का होता. कारण माझ्या कॉलेजवर पडलेली अनपेक्षित पोलिसांची धाड ही काहीशी मला अपेक्षित होती. पण माझ्या आडाख्याप्रमाणे ही लेट झाली होती. कारण मला तिकीट मिळू न देण्यासाठी काही ना काही कटकारस्थान आबा पाटील करणारच हे निश्चितच होतं. आणि माझे नवीन कॉलेज तर माझ्यासाठी सोन्याचे अंडे देणारे कोंबडी आहे हे न समजण्या इतका मूर्ख आबा पाटील निश्चितच नव्हता. त्यातच पत्रकार विनायक महाशब्दे, इन्स्पेक्टर अरविंद धोपे, ॲडव्होकेट खुलताबादे हे आबा पाटलाच्या दरबाराचे 3 महारत्न आहेत हे मला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आबा पाटलाने पसरवल्या जाळ्यातून सही सलामत बाहेर कसे पडायचे हे मला चांगलेच ठाऊक होते. हॅलो गंगाराम तात्या, आपल्या कॉलेजमध्ये चौकशीसाठी आलेल्या पोलिसांची चांगली सोय करा. चांगला नाश्ता, कोल्ड्रिंकची व्यवस्था करा. रेस्ट हाऊसमध्ये. मी थोड्याच वेळामध्ये येतोय. मी पुन्हा दुसरा फोन लावला. हॅलो ॲडव्होकेट शेखर मगर, नमस्ते. हे बघा, आपल्याला कॉलेजच्या एका प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घ्यावयाचा आहे. त्याच्या कागदपत्रांची तुम्ही व्यवस्था करा. मी पूर्ण डिटेल्स गंगाराम तात्याच्या हातून तुम्हाला थोड्याच वेळात पाठवतो. पण साहेब,
गुन्हा त्या प्रकरणात दाखल झालेला आहे काय? नाही, अजून नाही, पण संध्याकाळपर्यंत नक्की दाखल होईल अशी चिन्ह आहेत. बरं साहेब, बाकी कागदपत्रांची पूर्तता मी करतो. तुम्ही मुख्य कागदपत्रे गंगाराम तात्याच्या हाताने माझ्याकडे दुपारपर्यंत पाठवून द्या. हो, ठीक आहे म्हणत मी फोन खाली ठेवला व कॉलेजमध्ये जाण्याची तयारी करू लागलो. माझ्या कारने थोड्याच वेळात आमच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केला. मी खाली उतरताच आमचा प्यून पांडू पाटील धावतच माझी बॅग घेण्यासाठी पुढे सरसावला व मग मी मोठ्या रुबाबाने माझ्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. माझं ऑफिस म्हणजे माझ्यासाठी मंदिर होतं. भिंतीवर देशासाठी आयुष्य वेचलेल्या महान प्रभूतींच्या तसबिरी जाणीवपूर्वक लावल्या होत्या. स्वर्गीय महात्मा गांधी, स्वर्गीय नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, शहीद भगतसिंग इत्यादी इत्यादी प्रत्येक फोटोवर रोज कटाक्षाने हार लावला जायचा. स्वच्छता राखली जायची. एक उच्च दर्जाची अगरबत्ती हमखास त्या ठिकाणी दरवळत राहायची. त्यामुळं साहजिकच माझ्या ऑफिसचे वातावरण नेहमीच उल्लसित असे. मी बेल वाजवली. पांडू आला व म्हणाला, काय मालक? हां, त्या इन्स्पेक्टर अरविंद धोपेंना पाठवून दे. होय मालक. पुढील काही क्षणातच एक उंचापुरा धिप्पाड देह, काळा सावळा रंग, करारी व भेदक डोळे असे भारदस्त व्यक्तिमत्व असलेला इन्स्पेक्टर अरविंद धोपे खाड खाड बूट वाजवत माझ्या ऑफिसमध्ये आला. या इन्स्पेक्टर अरविंदराव धोपे, का म्हणून या गरिबाच्या झोपडीत आज आगमन केलं? नाही हो साहेब, आपण गरीब कसले आणि आम्ही कुठे श्रीमंत आहोत? आपण आम्हाला लाजवत आहात. अरे असं कसं? आपण पोलीस अधिकारी, त्यातही आमचे परममित्र आबा पाटलांच्या दरबारातील खास रत्न. तुमचा सन्मान हा मला करावाच लागेल. नाही साहेब, मी मूळ मुद्द्यावरच येतो. आपल्या महाविद्यालयात देणग्यांचा काळा बाजार सुरू आहे अशी तक्रार आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्याच्या चौकशीसाठी मी इथं आलेलो आहे. अहो साहेब, चौकशी तर होत राहील, पण तुम्ही कधी आमच्याकडे असे येणार आहेत का? तुम्हाला काही थंड व चांगला नाश्ता आमच्याकडून घ्यावाच लागेल. आमचं आदरातिथ्य स्वीकारावंच लागेल. मी तोंड भरून म्हणालो, नाही साहेब, मला फक्त चहाच चालेल. अहो चहा तर घ्याच, पण तुम्हाला पाहिजे ती चौकशी पण करा ना. आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील. काहीच अडचण नाही, फक्त आमचे आदरातिथ्य स्वीकारा हीच आपल्याला विनंती आहे. कारण कसं बघा, आता येणाऱ्या काळात आम्ही पुन्हा आमदार होणार. यावेळेस तर मंत्रिपद निश्चितच मिळणार बघा. तेव्हा तुमच्या प्रमोशनचाही विचार करू की आम्ही? हो साहेब, त्याची कल्पना आहे मला. पण कसं असतं, आम्ही कायद्याचे रक्षस बांधलेले असतो कायद्याने. त्यामुळं मला तुमची चौकशी करावीच लागेल. करा साहेब, करा. काय म्हणता? आपल्या महाविद्यालयात जी देणगी स्वीकारली जाते तिची पावती कच्च्या स्वरूपात का दिली जाते? काय म्हणता? देणगी? आणि आमच्या महाविद्यालयात? नाही हो साहेब, विद्यापीठाची जी फी आहे तेवढीच आम्ही स्वीकारतो. देणगी आम्ही माझ्या माहितीप्रमाणे स्वीकारत नाही. अहो, आपले प्राचार्य आकाश पुंडलिक यांनी तर त्यांच्या जबाबात कबूल केलं आहे की आम्ही देणगी स्वीकारतो व त्याची एक कच्ची पावती देखील विद्यार्थ्यांना देतो. नाही, काहीतरी गैरसमज होतो आहे तुमचा. अहो साहेब, आकाश पुंडलिक त्यांच्या जबाबात पुढं असं म्हणतात की आपणच सर्व हे व्यवस्थापन बघत असतात. आपल्याच आदेशाने ते हे सर्व काम करीत आहेत. अहो, मी येथे कोण आहे माहीत आहे का तुम्हाला? मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. कबूल आहे, पण कॉलेजच्या अंतर्गत व्यवस्थापनेत मी कधीही हस्तक्षेप करीत नाही. तिथे सर्व काही करण्याचा अधिकार मी प्राचार्य आकाश पुंडलिकांनाच दिलेला आहे. मला याबाबत काहीच माहीत नाही. मी आवाज चढवीत म्हणालो. इन्स्पेक्टर अरविंद सोबत आले कॉन्स्टेबलने माझा जबाब लिहून घेणं सुरू केलं होतं. असं कसं साहेब? आकाश पुंडलिक सर तर तुमचे नाव घेत आहेत. तुम्ही त्यांचे नाव घेत आहात. आता खरा दोषी कोण हे आम्हाला कसे समजणार?
असे इन्स्पेक्टर अरविंद धोपे म्हणाला. करा करा, तुम्ही आमच्या दोघांवरही गुन्हा दाखल करा, होऊ द्या चौकशी, जाऊ द्या कोर्टात प्रकरण, कोर्ट योग्य ते न्याय देईल आम्हाला. साहेब, मी आकाश पुंडलिक सरांना इथे बोलावू काय? कॉन्स्टेबल रायटर म्हणाला. नाही रायटर कॉन्स्टेबल, ते आपलं काम नाही. तुम्ही साहेबांचा जबाब घ्या, पुढची कार्यवाही आपण कायद्यानुसार करू. इन्स्पेक्टर अरविंद धोपे बोलला. मी माझ्या जबाबावर माझी स्वाक्षरी केली व म्हणालो, साहेब हे तर चालूच राहील, चला आता रेस्ट हाऊसवर काही थंड पेय घेऊ, नाश्ता करूया. आणि मग माझ्या या विधानावर इन्स्पेक्टर अरविंद धोपे यांचा नाईलाज झाला व ते त्यांच्या सोबत्यांसह माझ्यासोबत रेस्ट हाऊसकडे आदर सत्कारा करता निघाले. तुम्ही पुढे व्हा इन्स्पेक्टर, मी जरा बाथरूमला जाऊन येतो, असं म्हणत मी ऑफिसमधील आतील भागात जाण्याचा अभिनय करू लागलो व त्यांनी होकारार्थी मान डोलवीत रेस्ट हाऊसकडे कूच केले व मी घाईघाईने प्राचार्य आकाश पुंडलिक यांच्या केबिनमध्ये आलो तसा बिचारा प्राचार्य ताडकन उभा राहिला मला बघून. हे बघा आकाश, आता आपल्याजवळ वेळ नाही, वेळ अत्यंत कमी आहे. तुम्ही व गंगाराम तात्या आत्ता ताबडतोब फरार व्हा, भूमिगत व्हा. काय? आकाश किंचाळत. होय, कारण आता कोणत्याही क्षणी आपल्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. आपल्याला अटक टाळायची आहे. तुम्ही फक्त फरार झाले म्हणजे मी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतो व पुढच्या पुढे बघू. मी घाईघाईने म्हणालो. पण सर, मी काहीच केलेलं नाही. तुम्ही जसं सांगितलं तसंच तेच मी केलं आहे. यात माझा दोष कोणता? ही वेळ माझ्यावर का? तुझा दोष नाही, पण आता फरार होण्याची वेळ आहे. पुढचं मी बघून घेईन, तुम्हाला काहीच होणार नाही. फक्त माझा ऐका. जा, लवकर निघा इथून. एवढं बोलून मी तडक रेस्ट हाऊसकडे घाईघाईने निघालो होतो. दुपारी ठीक 4 वाजता ॲडव्होकेट शेखर मगर यांचा मला फोन आला. हॅलो आमदार साहेब. सध्या जरी मी आमदार नसलो तरी ॲडव्होकेट शेखर मगर मला आमदारच म्हणत. तुमच्यावरील FIRची प्रत घेऊन मी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण पुढे तू काही बोले ना. पण काय ॲडव्होकेट? मी संतापाने विचारले. न्यायालयाने तुमचा अर्ज फेटाळला आहे. आता तुमची अटक अटळ आहे. साहेब, सध्या तुम्ही कुठे आहात? मी एका अज्ञात ठिकाणी आहे. असं काही होईल याचा मला पूर्वीपासूनच अंदाज होता. काही हरकत नाही, तुम्ही कागदपत्रे माझ्या माणसाकडे द्या, त्याला मी ताबडतोब तुमच्याकडे पाठवतो आणि मग हायकोर्टाकडे निघतो. मग ओके साहेब, बेस्ट लक, म्हणत ॲडव्होकेट शेखरने फोन ठेवला व मग मी तात्काळ माझ्यासोबत असलेल्या गंगाराम तात्याला टॅक्सीची व्यवस्था करण्यास सांगितले. कोणत्याही परिस्थितीत रात्रीतून हायकोर्ट गाठणं गरजेचं होतं, कारण मला अटक टाळायची होती. गंगाराम तात्याही माझ्यासोबतच होता. फक्त अडचण होती ती एकट्या आकाश पुंडलिकची. तो कुठे होता याचा थांगपत्ता मला लागत नव्हता. मी रात्रीतून हायकोर्ट सुरक्षितपणे कसं गाठायचं याचाच विचार करून नियोजन करू लागलो होतो. मी त्या विचारतंद्रीमध्ये असतानाच गंगाराम तात्याने टॅक्सी आल्याचे मला सूचित केले व मग आम्ही दोघेही अंगावर कपड्यांनीशी तात्काळ हायकोर्टाच्या दिशेनं निघालो. 150 ते 200 किलोमीटरचा प्रवास आम्हाला आता सुरक्षितपणे करावयाचा होता. पोलिसांच्या हाती तुरी द्यायच्या होत्या. आकाशात मेघगर्जनांसह पावसाला सुरुवात होत होती. विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट सुरू झालेला होता. वादळी पावसाने थैमान घातले होते. माझ्या दृष्टीने ही इष्टापत्ती ठरली होती, कारण पोलिसांना वायरलेस मेसेज जरी माझ्या प्रवासातील पोलीस स्टेशनला गेला असला तरी एवढ्या वादळी पावसाळी वातावरणात कोणी पोलीस मला शोधण्याचं धाडस करेल असं मला मुळीच वाटत नव्हतं. तरी रात्र वैऱ्याची आहे असं मी माझ्या मनाला बजावत होतो. शत्रूला कमी लिखून चालणार नव्हतं. मी सावधपणे प्रवास करत होतो. एका धाब्यावर मी जेवण घेण्याकरता थांबलो. माझी स्वतःची कार सहज ओळखला जाईल म्हणून मी या प्रवासासाठी ती मुद्दाम टाळली होती व प्रायव्हेट टॅक्सीला प्राधान्य दिले होतं. रात्री साधारणतः 8-8:30ची वेळ होती व माझा मोबाईल खणखणला. हॅलो, कौन? मैं बिहारी बोल रहा हूँ, गणपत जी.
बहुत बुरी खबर है. मला धसका बसला. सावध होऊन मी ऐकू लागलो. वो यहाँ दिल्ली का कोई पत्रकार है, राहुल त्रिपाठी. उसने खबर दी है हमारे हाई कमांड को कि आप पर किसी केस के सिलसिले में पुलिस स्टेशन में गुनाह दाखिल हुआ है श्रीरामपुर में. तब हाईकमांड ने तुरंत ही अपना पहला फैसला बदलकर इलेक्शन का टिकट अब आपके बदले आबा पाटिल को देने का फैसला किया है. क्या? माझ्या पायाखालची वाळू सरकली. मला जबर धक्का बसला. अब बिहारी जी कुछ नहीं हो सकता. अब मैं क्या कर सकता हूँ गणपतराव. आप भी हरकंदों से बाज नहीं आते. थोड़े दिन तो सुधर कर रहना था. अरे नहीं नहीं बिहारी जी, इसमें मेरा कुछ कसूर नहीं. यह सब आबा पाटिल ने जानबूझकर किया है मेरा टिकट काटने के लिए, और उसमें वह कामयाब हो गया है. अब क्या करें, नेक्स्ट टाइम देखेंगे. हार्ड लक. निराशेने मी फोन बंद केला. दहाव्याच्या बाहेर जोरात वीज कडाडली होती व आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. अहो साहेब, फोनवर बोलू नका. फोन बंद करा, नाहीतर तुमच्यासोबत आम्ही पण याच ठिकाणी शहीद होऊ. नाही मित्रा, आम्ही कधी शहीद होत नसतो, तर आम्ही लोकांना शहीद करीत असतो. मी त्याही परिस्थितीत हसत धाबेवाल्याला म्हणालो. माझा फोन पुन्हा वाजला. धाबेवाला त्रासिक नजरेने माझ्याकडे बघत असतानाच मी गंगाराम तात्याला त्याला जेवणाची ऑर्डर देण्यास सांगितले व तेथून थोड्या आडोशाला आलो. हॅलो, कोण? मालक, मी पांडू शिपाई आपल्या कॉलेजचा. हां हां, बोल पांडू, काय झालं? मालक, आत्ताच पोलीस कॉलेजमध्ये पुन्हा आले होते. तुमच्या घरी पण गेले, फार्म हाऊसमध्ये पण जाऊन आले. तुम्हाला खूप शोधत आहेत अटक करण्यासाठी. सोबत आकाश पुंडलिक सर सुद्धा होते. काय? आकाशला पोलिसांनी अटक केली तर? माझ्या मनात शंकेचे काहूर माजले होते. ते माहीत नाही सर, पण पोलिसांसोबत आकाश सर होते. असं. बरं, आता मला फोन करू नकोस, ठीक आहे? मी कुठे आहे, तुझ्याशी फोनवर कधी बोललो, काय बोललो हे कोणालाही सांगू नकोस. नाही मालक, नाही. पांडू म्हणाला. ठीक आहे, तर ठेव मग फोन. मी फोन बंद केला व समोर आलेल्या जेवणावर मस्तपैकी ताव मारू लागलो. मला चिंता नव्हती, कारण हायकोर्टातून कोणत्याही परिस्थितीत मला बेल मिळवण्यासाठी अत्यंत चाणाक्ष हुशार वकिलांची फौजच मी त्या ठिकाणी उभी केली होती. बाहेर पावसाचा जोर वाढलेला होता. वादळ बाहेरही होत होतं आणि माझ्या मनातही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.